दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आलेला आहे। जसं की ही जी निवडणूक झाली आहे आपण पूर्णपणे कव्हर केलेला आहे। त्याच्यावर एक मी आयुष्याचा चित्रपट सुंदर करायचा असेल तर रंग भरणारी माणसं निवडा, रंग बदलणारी नाही। थेट आपण महापालिकेत आलो। आणखी कोण कोण भरलाय फॉर्म शोधत जाऊ म्हण। या चंदन सगळेच फॉर्म भरायला चालले। चंदन तिकडे बी दाखवा कुठं। थेट आपण जाणार आहोत तिकडं आणि त्यांना विचारणार आहोत की या चंदन मला सांगा शेशी भाऊ, कॉप्ट नगरसेवक कसा असावा? मूनवर आहे सध्या 20 तारखेपर्यंत, 20 तारखेनंतर सांगतो। मूनवर आहे तरी पण बोललो मी बसा की मूनवर आहे। मेंबर मी राहुल रणदिवे। आपल्याला कॉप्ट नगरसेवक कसा असावा? असावा म्हणजे काय, नगरसेवक कसा असावा? लोकांची कामे करणार असावा, जागरूक असावा, लोकांचा फोन उचलणार असावा, काम करणार असावा। कॉप्टच्या नगरसेवकाच्या माध्यमातून जे आपल्याला इथं निधी मिळतो ते कॉप्ट नगरसेवक कुठं कुठं त्या निधीचा वापर करावा असं तुम्हाला वाटतंय? कुठं करा, सोलापूर शहरात कुठेही त्यांचा निधी वापरता येताना, कुठं अत्यावश्यक आहे, कुठं काही सुविधा उपलब्ध होत नाहीत, त्या ठिकाणी कॉप्टने जरा लक्ष घालावा। मला सांगा तुमच्या प्रभागाचा विकास आतापर्यंत किती झालाय? किती कोटीचा तुम्ही निधी आणला होता पालकमंत्र्या म्हणजे विजय देशमुखकडनं, आणि आता काय करणार आहेत? काय विजन असेल तुमच्या प्रभागाचं? किती कोटीचा निधी असं सरासरी आकडा काढला नाही, कारण कोटी निधी ह्या प्रभागात आणलेला आहे। मागच्या 4 वर्षात प्रशासक होता त्यावेळेस सुद्धा भरपूर कामे झालेली आहेत। त्या विकासाच्या कामावरच जनतेने आम्हाला परत एकदा निवडून दिलंय, तिसऱ्यांदा। मी परत एकदा जनतेची कामच करणार आहे, प्रभागाचा विकासच करणार आहे, आणि रोजगार निर्मितीचं एक विजन आहे। तेवढे आम्ही पालकमंत्री आमचे माजी आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रभागाचा विकास करणार। स्टँडिंग मिळावा असं तुम्हाला वाटतंय का? सदस्य स्टँडिंग सदस्य मिळावा किंवा मिळू नये याबद्दल मी काही बोलू शकत नाही। पक्षाने ते निर्णय घेतात, आम्ही पक्षापेक्षा मोठे नाही। पक्ष जे निर्णय घेईल पक्ष मी मोठा नाही असं अविनाश पाटील म्हणतात। हा, पक्षापेक्षा मी मोठा नाही, पक्ष जो निर्णय घेईल त्याच्याशी आम्ही एकनिष्ठ आहोत। धन्यवाद। अजून प्रत्येक नगरसेवक आहेत, प्रत्येक जण आहेत, आपण प्रत्येकांना विचारणार आहोत आपला कॉप्ट नगरसेवक कसा असावा। थेट आपण कणके भैयाकडे चाललो। या चंदन मला सांगा भैया, कॉप्ट नगरसेवक कसा असावा? कॉप्ट नगरसेवक हे महापालिकेचा त्याला अनुभव पाहिजे। अनुभवातून ते जरा ते कुठल्याच्या एका तज्ञात हुशार असलं पाहिजे। त्या तज्ञाचा मग आपल्या सोलापूर महानगरपालिकेला उपयोग व्हायला पाहिजे, आणि सोलापूर सिटीचं एक चांगलं नियोजन करण्यासाठी कॉप्ट नगरसेवक निवडतात। मला सांगा की इथं कॉप्ट नगरसेवकाला जे निधी असतंय आणि ते निधी कॉप्ट नगरसेवकासाठी दिलं गेलं की ते इतर ठिकाणी कुठंही त्यांना वापरता येत आहे? प्रभाग सोडून ज्या त्या प्रभागामध्ये त्यांना वापरता येत आहे, ते निधी ते नगरसेवकांनी कुठं वापरावं असं तुम्हाला वाटतंय? कॉप्ट नगरसेवक हे सोलापूरमध्ये 102 नगरसेवक ठिकाणी सोलापूर सिटी ते कुठेही वापरू शकतात। ज्या भागात आपल्या भाजपाचे नगरसेवक नाहीत त्या भागात कॉप्ट नगरसेवक निधी वापरून आपल्या भाजपाचे प्रत्येकदा नगरसेवक व्हावं, यासाठी तिथल्या लोकांचं जे अडचणी आहेत ते दूर करावं, हे असं माझं वैयक्तिक मत आहे। वैयक्तिक मत आहे। धन्यवाद, खूप काही चांगली माहिती दिली। मला सांगा साहेब, कॉप्ट नगरसेवक कसा असावा?
आताच सांगितलं भैयानी की ते अगदी योग्य आहे. तुम्ही जे म्हणलाय प्रश्न की त्याला निधी कुठेही वापरता येतो त्या कॉप्ट नगरसेवकाला, त्या कॉप्ट नगरसेवकांनी सोलापूर शहरातल्या तरुण मुलांसाठी जिम, व्यायामशाळा, ग्राउंड त्यांना अवेलेबल करून देणं, क्रिकेटच्या सोय अवेलेबल करून देणं, याकडे त्यांचं जास्त फोकस पाहिजे कॉप्ट नगरसेवकाचा. जनतेचं काम तर नगरसेवक करतीलच, पण तरुणासाठी काय तर पाहिजे, कोण तर पाहिजे. तालीम म्हणा, व्यायामशाळा म्हणा, जिम म्हणा, याच्यावर जास्त फोकस केला पाहिजे. कारण का व्यसनाच्या अधीन भरपूर सोलापूर चाललेला आहे, तुम्ही बघताय. पिढी नाजूक होत चाललेली आहे. तिथं खरंच व्यायामाची गरज आहे. सिटी डेव्हलप होता होता माणसंही तसे तंदुरुस्त राहायला पाहिजे. सिटी डेव्हलप होऊन माणसं तंदुरुस्त नाही, तसे सिटी घेऊन काय करायचे. धन्यवाद साहेब, खूप काही चांगली माहिती दिली आहे. या चंदन अजून परत आपण वर जाऊ म्हण, सगळ्यांना आपण माहिती विचारू म्हण. या चंदन या. या चंदन, थेट आत जाणार आहोत आणि आपण विचारणार आहोत, सगळ्यांना विचारणार आहोत की आपला कॉप्ट नगरसेवक कसा असावा. या मला सांगा, कॉप्ट नगरसेवक कसा असावा. इकडे या. अरे इकडे या. मला सांगा, कॉप्ट नगरसेवक कसा असावा. कोळेकर बोलल्यात. काय झालं की कोळेकर बोलले. साहेब नमस्कार. का फॉर्म भरायला आलेत. नाही तर काय सांगून भेटावा. होय हो नेते, मला सांगा कॉप्ट नगरसेवक कसा असावा. निष्ठावंत असावा, पक्षात काम करणारा असावा, पक्षाची ध्येय धोरणं समाजापर्यंत पोहोचवणारा असावा, आतापर्यंत डावललेला असावा आणि मग निवडलेला असावा. आतापर्यंत डावललेला असावा आणि तो आता निवडलेला असावा. बापरे. अरे या चंदन या. बेस्ट माणूस गाठ पडला आपल्याला. मला सांगा कॉप्ट नगरसेवक कसा असावा. कॉप्ट नगरसेवक हा सोलापूर शहराचा विकास करणारा असावा. कुठल्याही प्रकारचं मनात दुजाभाव ठेवणारा नसावा, वैरत्व ठेवणारा नसावा. सोलापूर शहर कशा पद्धतीने विकसित होईल व सुशोभित होईल याकडे लक्ष देणारा असावा. मला सांगा जगदीश पाटील, त्यांनी सुद्धा फॉर्म भरले. बरोबर की पार्टीने ज्याला उमेदवारी देईल तो शेवट ठरणार आहे. बघा, फॉर्म भरण्यासाठी कोणाला काय नाही, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने फॉर्म भरू शकतो आणि ज्यावेळी पार्टी अधिकृतरित्या सांगाल त्यावेळी ते अधिकृतरित्या उमेदवार होतील. मला सांगा जगदीश पाटलाचे आणि तुमचे वाद कशामुळे होते. वादाचा काय प्रश्नच नाही ना, तो राजकीय वाद काय आमचा नाहीच आहे ना. लोकांनी हे उठवलेलं आहे. आमचा वाद काहीच नाही आहे. आमचा वाद काहीच नाही. आम्हाला आमच्या पद्धतीने वाटलं की बाबा आपण आता थोडंसं बाजूला सरकारला पाहिजे, सरकलो बाजूला. त्यांना वाटलं त्यांनी सरकारला पाहिजे, सरकले बाजूला. वैयक्तिक असं आमचा काय वाद नाही. आणि इलेक्शनच्या पिरियड मध्ये तुम्ही जगदीश पाटला बरोबर नव्हता आणि तेही इलेक्शन मध्ये नव्हते, त्यांच्या विरोधात तुम्ही बोलत होतात. विरोधात बोलायचा प्रश्नच नाही. मी प्रथमतः आपल्याला हे सांगू इच्छितो की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीने ज्या उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे ते कोण मी प्रचार करणार आहे. पाटील साहेबाला उमेदवारी दिलीच नव्हती तर मग त्याचं जायचं प्रश्नच येत नव्हतं माझं. त्यामुळे ज्याला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली त्याचाच मी प्रचार करणार आहे. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. साहेब जगदीश पाटलांचा तुमचा वाद खूप पेटला होता असं तुम्हाला वाटतंय, पण आता काय त्यांना माहित आहे ना, मला माहित आहे. पण नागरिकांनी किंवा बाहेरच्या लोकांनी जे वाद निर्मिती केलेली आहे त्याचा काय माझा काय संबंध नाही. आता बघा, कोणाच्या तोंडावर मी हात ठेवू शकत नाही. कोण काय बोलताय कोण काय नाही ह्याच्याशी मी काय प्रत्येकाला उत्तर देऊ शकत नाही. पण तुम्ही ही बोलत होता. नाही, मला तर काय आठवत नाही हो. खोटं बोलू नका साहेब. नाही, मी खोटं कधी आजपर्यंत बोललो नाही, पण ते मी बोललं असं नाही, मला तर काय आठवत नाही.
मॅनेज झालेत असं वाटतंय जगदीश पाटील हे जोडी झाली यांची हो, मॅनेजचा काही प्रश्न नाही. आजपर्यंत गोपाळ जंवर हा कुठेही मॅनेज झालेला नाही. आणि तुम्ही कुठेही आज सोलापूर शहरामध्ये पाहू शकता, गोपाळ जंवर कधीच कोणाला मॅनेज झालेला नाही. पार्टी व्यतिरिक्त मी आजपर्यंत कुठलाही काम केलेलं नाही. त्यामुळे मॅनेज हा शब्द फोडून टाका पहिल्यांदा. गोपाळ जंवर हा मॅनेज होणाऱ्यापैकी नाही. पण आता जगदीश पाटील आणि तुम्ही दोघ जण ही बोलतात का? बोलतो की त्याला काय बोलायला काय त्याला, आमचं काय बघा, आमचं काय घराचा घर बांध आहे का वैरत्व आहे आमचं काय, बोलायला काय, त्यांनी बोलले मी बोलतो, मी बोललो त्यांनी बोलतील, त्याबद्दल काय बोलायला काय हरकत नाही त्याला. तुमचं हे भ्रम आहे, सगळ्यांचं सोलापुरातल्या लोकांचा भ्रम आहे. ठीक आहे ना, एक काळ मी 30 वर्ष त्यांच्या संघ सोबत काम केलंय आणि प्रत्येकाला वाटतं की 30 वर्ष सोबत काम केलेला व्यक्ती एखादा जर बाजूला सरकला तर लोकांना वाटतं की ह्याच्यात काय तर दुमजलं असेल, काय तर असेल. पण हे भ्रम आहे त्यांचं सगळ्यांचं, की आमचे जे वैयक्तिक जे काही नव्हते त्या संबंध काय प्रश्नच येत नाही. धन्यवाद साहेब. दोस्ती झाली आहे, या चंदन या, यांची दोस्ती झाली आहे. या मला सांगा, कॉप्ट नगरसेवक कसा असावा आपल्या सोलापूर महापालिकेत? अभ्यास असावा आणि महानगर सोलापूरचं जाणकार असावा, सोलापूरची माहिती असावा आणि सोलापूरला गतवैभव आणण्यासारखी, सोलापूरचं काय तर विजन करण्यासाठी, सोलापूरचं अजून काय काय त्याच्या डोक्यात जे काय प्लॅन आहे ते करण्यासाठी स्वीकृत नगरसेवक असायला पाहिजे. म्हणजे हुशार असावा. हुशार तर 100% हुशार तर असावाच, स्वीकृत आहे ना. यांच्यासारखा हुशार असावा, लय हुशार आहेत बर का. पत्रकारांचा फायदा, पत्रकाराकडनं फायदा, पक्षांचा फायदा घेणारे म्हणजे एकमेव हे आहेत. लक्षात असू दे, सोलापूरकर लय हुशार आहेत, आपण यांना सोडायचं नाही. मला सांगा, कॉप्ट नगरसेवक कसा असावा आपला सोलापूरचा सर्वांगीण विकास करणारा असावा. आणि सोलापूरचे जे मूलभूत गरजा आहेत ते तर आपले नगरसेवक करत असतात, पण स्वीकृत नगरसेवक हा असा असावा की सोलापूरचा विकास, सोलापूरची उन्नती, सोलापूरची प्रगती कसं व्हायला पाहिजे ह्याचं लक्ष दिलं पाहिजे. जसं की IT पार्क आता इथं आणून रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आणि स्वच्छता, सगळीकडे स्वच्छताचं देखरेख पाहिजे. आणि सर्व हरित सोलापूर म्हणून सगळे वृक्षारोपण करून त्याचे एक लक्ष असायला पाहिजे. जगदीश पाटील कॉप्टचं नगरसेवकाचं फॉर्म भरलेत, नाही भरणार, त्यांची ज्यांची इच्छा असते त्यांनी भरणार, प्रत्येक जण भरणार, त्याचा काय विषय नाही. प्रत्येक जण भरणार असं म्हणा लागलेत. मला सांगा, तुमचा आवडता कॉप्ट नगरसेवक कोण? आवडतं अजून व्हायचं आहे ना, अजून व्हायचं आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहेत. नाही, असं काय विषय नाही. पक्षाने ज्याला नाव दिलं त्याच्यासाठी त्याचं नाव येईल ना. कोणासाठी कोण प्रयत्न करत नाही, प्रत्येक जण स्वतःसाठी प्रयत्न करत आहे. धन्यवाद साहेब. गोपाळ जवळचं अन्नाचं मिटलं का ते त्यांनाच विचारा. खरं सांगा, अजून एकदा मिटलं का नाही ते सांगा. हो, मिटलं. मला भांडण होतं कुठं आमचं मिटायला? बघा, पार्टीच्या विरोधात तो जर कोण बाळगत असेल तर आम्ही त्याच्या विरोधात 100% काम करणार. पार्टी सोडून आम्ही कुठलंही काम कधी केलेलं नाही. आणि मिटायचं आणि भांडण करायचं संबंध का? आम्ही भांडण करणारे माणसं आहेत का? व्यापारी माणूस आहे आम्ही. बरं, जगदीश पाटलासाठी आलेत का तुम्ही इथं? नाही ना, पार्टीच्या सगळे जे इच्छुक आहेत ते इच्छुकांनी फॉर्म भरायला आलेत. त्यांचा हौसला त्यांना बुलंद करण्यासाठी, त्यांचं आत्मबल वाढवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. पार्टी म्हणून आम्ही आलेले आहे. पार्टीतल्या सगळ्या जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचं आत्मबल वाढवण्यासाठी आलेलो आहे मी. त्यांचा हौसला वाढायला पाहिजे, त्यांचं मनोबल वाढायला पाहिजे. एक आपुलकीनं पक्षाचा म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. धन्यवाद. बिटकर साहेब आहेत आपल्या बरोबर. मला सांगा साहेब, आपल्या महापालिकेचा कॉप्ट नगरसेवक कसा असावा? कॉप्ट नगरसेवक म्हणजे शहरात जिथं आपले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आले नाहीत अशा ठिकाणी जातीने लक्ष देऊन तिथं आपलं भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने वाढेल, तिथल्या लोकांच्या जे गरजा आहेत, मूलभूत गरजा, ते सोडवण्याचं त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावा. त्यासाठी कॉप्ट नगरसेवकाची नियुक्ती केली जाते. शहराच्या संपूर्ण भागामधील जिथं जिथं मूलभूत गरजा आहेत, जिथं अडचणी आहेत, कॉप्ट नगरसेवकाच्या माध्यमातून निधी देऊन ते सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी प्रामाणिक करावं असं वाटतं मला. मला सांगा, विनायकाचं काय विजन असेल आपल्या प्रभागामध्ये? आमचं आता विजन प्रभाग क्रमांक 4 मध्ये 4ही नगरसेवकांचं विजन अतिशय चांगलं आहे. स्वच्छ प्रभाग, सुंदर प्रभाग. आणि आम्ही सुरुवातीलाच तुम्ही बघितलं असेल
आम्ही जैन गुरुकुल शाळेच्या आजूबाजूचं जे दारू अड्डा चालत होतं, महिलांना त्रास होत होता. चांगलं काम केलेत बरं का. तिकडं भरपूर तक्रारी होत्या त्या बोळातनं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांसाठी. ते पूर्ण अतिक्रमण काढायला लावलं. 10% लोक आमच्यावर नाराज झाले, तरी विद्यार्थिनी, महिला, लहान मुलं, ज्येष्ठ लोकांसाठी आम्ही ते भाग अतिक्रमण मुक्त करून तिथं आता आजूबाजूला फ्लोअर ब्लॉक आणि साईडला ड्रेनेज लाईन घालून ते भाग आम्ही डेव्हलप करण्याचं आमचं मानस आहे आणि निधी पण त्याला आयुक्तांनी दिलेले आहेत. मला सांगा, तुमच्या प्रभागामध्ये जे 2 नंबर शाळा आहे, 21 नंबर शाळा आहे, त्या शाळेमध्ये संध्याकाळी लोक आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आमचं वारंवार 4 नगरसेवकांना आम्ही पत्र पण दिलो. या बाबतीत पर्सनल आमचं लक्ष आहे. आपल्या आया बहिणींचं संरक्षण आणि विद्यार्थ्यांनी सुरक्षितता वाटायला पाहिजे आपल्या प्रभागात फिरताना, एवढं त्यामागचं येतोय. आणि कचरा कुंडी मुक्त आमचं प्रभाग असेल. येणाऱ्या काळात सर्व सुविधा आमच्या प्रभागात मिळेल एवढे विश्वास 4 नगरसेवकांच्या माध्यमातून देतो. धन्यवाद. खूप काय गौंडी कामगारासाठी काम चांगलं केलेलं आहे. थेट आपण जाणार आहोत. हा या चंदन, कुठं आहेत? चंदन इकडे या. चंदन या. आपण शोधा लागलो आपल्या महापालिकेचा कॉप्ट नगरसेवक कसा असावा. या चंदन, चंदन या. आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि सगळ्यांना विचारणार आहोत. चंदन या. या चंदन या. भाऊ नमस्कार. नमस्कार. राजकारणाचा मला सांगा, आपल्या महापालिकेला कॉप्ट नगरसेवक कसा असावा. भाऊ चंदन इकडे. महानगरपालिकेला कॉप्ट नगरसेवक सोलापूर महानगर म्हणजे प्रभागातील सर्व कामं, शहराचा विकास, प्रभागात म्हणजे कॉप्ट म्हणलं की संपूर्ण सोलापूर शहरात काम करतात. जिथं जिथं जे कामे झाले नाहीत तिथं संपूर्ण त्यांचा निधी वापरून सर्व सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी कॉप्ट नगरसेवक पाहिजे. तुमचा आवडता नगरसेवक कोण आता? कॉप्ट मी कुणाच सांगू शकणार. पार्टी ठरवते, पार्टी जी सांगेल ती आमचा आवडता नगरसेवक. मला सांगा, कॉप्ट नगरसेवक कसा असावा आपल्या सोलापूर महापालिकेचा? कॉप नगरसेवक आपल्या सोलापूरच्या विकासाच्या बाबतीत जे काय देवधोरण आहेत ते त्यांच्या पार्टीशी, जे त्या पार्टीने त्यांना नगरसेवक केलंय त्या पार्टीशी सल्ला मसलत करून आता जे कॉप साठी काय शिक्षक आहेत, काय प्राध्यापक आहेत, काय डॉक्टर लोक आहेत, वकील लोकांसाठी असं म्हणजे कॉप्ट आहे असं बोलले होते, पण तसं काय असं मला बघायला मिळालं नाही. तरी पण जे कोणी आले त्यांना आमची शुभेच्छा. आणि त्यांनी शहराच्या विकासाबाबतीत त्यांनी बोललं पाहिजे. जिथं जे नगरसेवक पोचत नाहीत, ज्या नगरसेवकला तुटपुंजा म्हणजे बजेट असतंय, त्या नगरसेवकच्या वार्डात त्यांनी काम केलं पाहिजे. आणि शहराचं कसं, आपल्या सोलापूर शहराचं नाव कसं उज्ज्वल होईल ह्या माध्यमात त्यांनी प्रयत्न केले. पण धन्यवाद. मला सांगा, आपल्या सोलापूरचा कॉप्ट नगरसेवक कसा असावा? सोलापूर शहराला कॉप्ट नगरसेवक म्हणून असा असावा की ते उच्च शिक्षित असावा. वकील म्हणा, इव्हन वकील टाईपच पाहिजे. वकील म्हणा, डॉक्टर म्हणा, इंजिनियर म्हणा, असं चांगले क्वालिफाय आणि डिग्रीवंत कॉप्ट नगरसेवकला पाहिजे. शहराचा विकास झाला पाहिजे तशा पद्धतीने पाहिजे. त्यातल्या त्यात म्हणताना सोलापूर शहराला तिन्हीच्या तिन्ही दक्षिण उत्तर मध्ये आमदार लोक बीजेपीचे आहेत. सगळे नगरसेवक बीजेपीचे झाले. तर बीजेपीच्या माध्यमातूनच सीधाशी निवड झाली. तिथं स्वीकृत नगरसेवक होत असताना वकिला टाईप व्हायला पाहिजे, डॉक्टर टाईप व्हायला पाहिजे, इंजिनियर टाईप व्हायला पाहिजे, एक प्राध्यापक टाईप व्हायला पाहिजे. असा नगरसेवक आपल्या सोलापूर शहराला लाभला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. या चंदन इकडे जाऊ. मग चंदन ये इकडे, ये लवकर, ये लवकर, ये लवकर.
अण्णा एक मिनिट चंदन दाखव. मला सांगा अण्णा, काय रणनीती आहे? रणनीती स्पष्ट आहे. भारतीय जनता पार्टी साधारण जे निष्ठावंत आहेत, इतर समाजांना काही द्यायचं ठरलेलं आहे, त्या लोकांना फॉर्म भरण्याचा आदेश पक्षाने या ठिकाणी दिला, म्हणून मी या ठिकाणी येऊन फॉर्म भरलेलो आहे. आणि 20 तारखेच्या बोर्डामध्ये ज्या 9 लोकांना स्वीकृत करायचं आहे त्यांचा ठराव त्या सभागृहामध्ये होईल. हीच रणनीती भारतीय जनता पार्टीची आहे. जगदीश पाटलाची रणनीती कशी असणार आहे? जगदीश पाटलाची रणनीती भारतीय जनता पार्टीची जी रणनीती असेल तीच माझी रणनीती असणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीवर माझा प्रचंड विश्वास आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना नक्कीच ते न्याय देतील असं मला वाटतं. मला सांगा अण्णा, तुम्हाला तिकीट दिलं गेलं नाही आणि लास्ट मोमेंटला तिकडं आनंद जाधवला तिकीट दिलं गेलं आणि तुम्ही एकदम तुमचे कंठ दाटून आलते, तुम्ही निघून गेलात. तुम्हाला पक्ष कॉप्ट दिल असं वाटतंय? नक्की माझा विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी नक्की न्याय देण्याचं काम करेल. आणि मला असं वाटतं की पालकमंत्री महोदय, त्याचबरोबर शहराचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि मुख्यमंत्री साहेब नक्की मला न्याय देतील असं मला वाटतं. मला सांगा, आमदार विजयकुमार देशमुख आणि जगदीश पाटील यांच्यात वाद आहे? अजिबात नाही, मी तर मानत नाही. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मला वाद अपवाद काहीच मला आयुष्यात माहित नाही आणि मी ठेवत नाही, मनामध्ये सुद्धा कुठलं ठेवत नाही. आम्ही शिवानंद पाटलाच्या पेट्रोल पंपावर आमदार देशमुखला भेटलो होतो आणि ह्याच नटरंग राजकारणामध्ये त्यांना विचारलं होतं जगदीश पाटलाला का बरं तिकीट दिलं गेलं नाही. त्यावेळेस ते म्हणले होते की मी जगदीश पाटलांना आम्ही किती वेळा दिला, आता बस की त्यांना न्याय दिलाय, त्यांच्या मुलाला तिकीट दिलंय. तुम्ही त्यांना काय सांगाल? याचं उत्तर मी 20 तारखेला सभागृहाचा निर्णय झाल्यानंतर सांगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. 20 तारखेला सांगेल. या चंदन, आपण इकडे दाखवा. नगरसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन आता आणखी 10 नगरसेवक येणार आहेत आणि एवढी भर पडणार आहे नगरसेवकांची की किती विकास करणार आहेत आणि काय काय विकास होणार आहे आपल्या सोलापूरचं आपण बघूया. की जसं मी म्हणलो होतो, आयुष्याच्या चित्रपटामध्ये रंग भरणारी माणसं असावीत. आयुष्याच्या चित्रपटात रंग भरणारी माणसं असावीत, तर रंग बिघडवणारी माणसं नसावी असं व्हायला लागलं, असं इथं दिसतंय. बघूया येणाऱ्या 20 तारखेच्या बोर्डामध्ये काय होणार आहे. मी